माझं नाव रेणुका राजेंद्र काळे, राहणार नेरले, तालुका करमाळा या छोट्याशा गावातून आहे। आई बाबा शेतकरी असल्यामुळे घरची परिस्थिती खूप नाजूक आणि हालाकीची होती। त्यामुळे मी माझं 12वी पर्यंतचं शिक्षण आश्रमशाळेत पूर्ण केले। मला लहानपणापासूनच ब्युटी पार्लर म्हणजेच की ब्युटी पार्लरची खूप आवड होती। त्यानंतर मी पदवीचं शिक्षण कंप्लीट केलं। पदवीचं शिक्षण कंप्लीट करत असताना मी कॉलेजमध्ये पार्टिसिपेट करायचे, त्यावेळेस माझे नंबर पण यायचे। अशी माझी आवड वाढत गेली। पदवीचं शिक्षण कंप्लीट झाल्यानंतर मी जॉब करावं असं म्हटलं की लगेच कोरोनाची महामंदी आली आणि सगळंच बंद झालं। मग काय, आता घरी बसण्याशिवाय पर्यायच नव्हता माझ्याकडे कोणताच। जेव्हा मी घरी होते त्यावेळेस मी अभ्यास पण करायचे आणि घरातील जे काही कामं असतील, भांडी घासायची असतील किंवा चुलीवरची कामं असतील किंवा दळण नीट करायचं असेल किंवा रानातली कोणतीही कामं असू द्या, मी सगळी घरी करायचे। आई वडील शेतातली कामं करत असताना त्यांना पण मदत करायचे। जेव्हा ते शेतामध्ये कामं करत असतील तेव्हा असं वाटायचं की यांनी आणखी किती दिवस काम करायला पाहिजे, आपण यांच्यासाठी काहीतरी केलं पाहिजे किंवा काहीतरी करायला पाहिजे की जेणेकरून यांचं थोडंसं कष्ट जे आहे थोडं कमी होईल किंवा यांचं नाव मोठं होईल किंवा ह्यांना थोडासा आराम होईल। असं माझ्या डोक्यामध्ये कंटिन्यू राहायचं की आपण असं बसून नाही राहिलं पाहिजे, आपण काही ना काहीतरी केलं पाहिजे। मग त्यावेळेस असंच माझ्या मैत्रिणीकडून मला बँक ऑफ इंडिया RCT सोलापूर यांच्याकडून माहिती भेटली की तिथे ब्युटी पार्लरचे कोर्स सुरू झाले आहेत किंवा सुरू होणार आहेत। तर मी कोणताही विचार न करता मी लगेच त्या कोर्ससाठी जॉईन झाले आणि तो कोर्स कंप्लीट केला। जेव्हा ते कोर्स कंप्लीट करत असताना आईबाबांना नातेवाईक असे म्हणायचे की बास ना, आता किती मुलीला एवढं शिकवलं पण आता बाहेर पण पाठवलं, शेवटी काय मुलगी ही चूल आणि मूल एवढंच बघणार आहे, हे असं लोक आईबाबांना म्हणायचे। मग हा विचार मला लोकांचा बदलायचा होता की मुलगी फक्त चूल आणि मूल यासाठीच नाही घडलेली, तर मुली काहीही करू शकतात असं मला समाजाला किंवा नातेवाईकांना दाखवून द्यायचं होतं। त्यामुळे मी हा कोर्स कंप्लीट केला आणि लगेचच माझा स्वतःचा बिझनेस चालू केला। खरंच मी RCT आणि उमेदमुळे एक यशस्वी उद्योजिका म्हणून उभी आहे। मी त्यांची मनापासून आभारी आहे। धन्यवाद।